नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा जो आपला PDF कोर्स आहे त्या PDF कोर्सच्या संदर्भात काही मुलांचे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचे समाधान करूया व नंतर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे कॉमन प्रश्न, तर तो आहे की ही जी PDF आहे त्याचे झेरॉक्स कसे काढायचे। तर बऱ्याच जणांना ह्याचे झेरॉक्स काढता येत नाही, तर त्यासाठी सर्वप्रथम कोर्स परचेस केल्यानंतर फाईल ओपन करायची आणि त्या PDF मध्ये एक्सपोर्ट असा एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे आणि या ऑप्शनचा वापर करून ही फाईल एक्सपोर्ट करा। त्यानंतर ही फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल, प्रत्येकाच्या फोननुसार कोणाच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा कोणाच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड होईल, तिथून ती मग तुम्ही झेरॉक्स करू शकता। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे ते संपर्क करण्यासाठी याच्यावरती कॉल लागत नाही, तर ऑब्वियसली एकाच वेळी इतके जणी मुलं जर कॉल करत असतील तर कॉल लागणार नाही। त्यासाठी काय करायचं आहे, काय जर तुम्हाला अडचण आली तर याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, तुमचे मेसेज बघितले जातील आणि तुमच्या सर्व शंकांचे समाधान 100% केले जाईल। तर ज्यांना अजूनही माहीत नाही की हा कोर्स काय आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 हा जो कायदा आहे या कायद्यावरती शॉर्टमध्ये एकदम TCS पॅटर्ननुसार MCQ फॉर्मॅटमध्ये हा कोर्स आपण अवेलेबल केलेला आहे। याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त वन लाइनर स्वरूपात MCQज आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर आहे, सेम TCS फॉर्मॅटमध्ये आहे। कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला करायचे असेल, ते पण महत्त्वाच्या कलमांची, म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळेल, तर त्याच्यासाठी हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्रयाग एज्युटेक या नावाची ॲप आहे, ती ॲप तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता फक्त 49 रुपयाला। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण। तर या व्हिडिओमध्ये देखील आपण TCS पॅटर्ननुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 या कायद्यावरील PYQ जे आहेत त्याचे ॲनालिसिस घेणार आहोत की परीक्षेमध्ये याच्यापूर्वी कोणत्या प्रकारचे PYQ विचारलेले आहेत आणि इथून पुढे आपल्या होणाऱ्या पेपर्समध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। प्रश्न क्रमांक पहिला, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे। तर अशा प्रकारे TCS तुम्हाला सध्या मल्टीलाइनर क्वेश्चन्स विचारत आहे, त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला दिसतील। पहिले विधान आपण बघूया, भारतातील पहिली महानगरपालिका कलकत्ता शहरासाठी 1687 साली स्थापन करण्यात आली होती। तर आपल्याला माहीत आहे भारतातील पहिली महानगरपालिका ही कलकत्ता नाही तर मद्रास या शहरासाठी स्थापन करण्यात आली होती, त्यामुळे हे जे पहिले विधान आहे ते चुकीचे आहे। त्यानंतर विधान ब बघूया, महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त 10 सदस्य नामनिर्देशित राहू शकतात। तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहे की या ॲक्टमधील कलम 5(2) ब मध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त 10 सदस्य नामनिर्देशित करू शकतो, त्यामुळे हे दुसरे विधान बरोबर आहे। त्याचप्रमाणे कलम 5(2) ब हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य कोणते आहे विधान ते विचारलेले आहे, त्यामुळे फक्त ब विधान योग्य आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 2, 12 लाखांपेक्षा जास्त व 24 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या किती असावी। तर या ॲक्टमध्ये अशा प्रकारचे फ्रेम्स दिलेले आहेत की 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखापर्यंत, 6 लाखापेक्षा जास्त 12 लाखापर्यंत, 12 लाखांपेक्षा जास्त आणि 24 लाखापर्यंत। तर यासाठी या सर्व प्रकारच्या फ्रेम्समध्ये कमीत कमी किती सदस्य आहेत आणि जास्तीत जास्त किती सदस्य संख्या आहे त्याची तयारी करा। यापूर्वीच्या सर्व व्हिडिओजमध्ये बाकीचे आपण बघितलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण 12 लाखापेक्षा जास्त ते 24 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरासाठी सदस्य संख्या बघणार आहोत। तर 12 लाख ते 24 लाखाच्या दरम्यान जर लोकसंख्या असेल तर कमीत कमी 115 एवढे सदस्य, तर जास्तीत जास्त 145 एवढे सदस्य असतात, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला महानगरपालिकेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे ते कलम विचारतील, तर ते कलम आहे कलम 5 हे। तर कलम 5 हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यावरती डायरेक्ट अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 3, महानगरपालिकेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार टिंबटिंब आहे। तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, हा 100% तुम्हाला विचारू शकतात की महानगरपालिकेचे मुदतीच्या आधीच म्हणजे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार कोणास असतो,
तर तो असतो राज्य शासनास. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आता अशा प्रकारे मुदतपूर्व विसर्जन राज्य शासन कधी करू शकते, तर समजा मनपा ही तिचे कर्तव्य पार पाडण्यास जर सक्षम नसेल तर अशावेळी तिचे मुदतपूर्व विसर्जन होऊ शकते. त्याचबरोबर महानगरपालिका ही जर जाणीवपूर्वक काम करण्यात जर कसूर करत असेल तर तिचे विसर्जन करू शकते राज्य शासन, किंवा मनपा जर तिला दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल तरी देखील राज्य शासन अशा प्रकारे मुदतपूर्व विसर्जन करू शकते. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. या तिन्हीवरती तुम्हाला मल्टीलायनर किंवा वन लायनर टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. महानगरपालिका मुदतपूर्व विसर्जित केल्यानंतरचा उर्वरित कालावधी टिंबटिंब महिन्यांपेक्षा कमी असल्यास निवडणूक घेतली जात नाही. तर आपल्याला माहीत आहे की महानगरपालिकेचा कालावधी किती असतो, तर साधारणतः तो 5 वर्ष असतो, बरोबर का. मग समजा जर त्या महानगरपालिकेचे मुदतपूर्व विसर्जन झाले, राज्य शासनाने जर केले, म्हणजेच काय तर 4 वर्ष आणि 7 महिन्यांमध्ये त्या महानगरपालिकेचे समजा विसर्जन करण्यात आले, तर मग उर्वरित कालावधी किती राहतोय, तर तो राहतोय फक्त 5 महिन्यांचा. मग या 5 महिन्यांसाठी निवडणूक घेतली जाईल का, तर नाही. जर 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल तर निवडणूक घेतली जात नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न लक्षात ठेवा. हा 100% तुम्हाला विचारला जाईल की मुदतपूर्व विसर्जन झाल्यानंतर जर उर्वरित कालावधी 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर निवडणूक घेतली जात नाही. प्रश्न क्रमांक 5. महानगरपालिकेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी कमीत कमी किती वयाचा व्यक्ती पात्र असेल. हा सोपा प्रश्न आहे, मात्र हा देखील 100% तुम्हाला विचारला जाईल की महानगरपालिकेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा इलेक्शन लढवण्यासाठी कमीत कमी किती वयाचा व्यक्ती पात्र असतो, तर वयाची अट 21 वर्ष सांगितलेली आहे. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता ही जी पात्रता आहे ती कोणत्या कलमानुसार दिलेली आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये जर येऊ शकतो, जर त्यांना अजून अवघड प्रश्न विचारायचा असेल तर कलम 9(1) मध्ये अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. जर जास्त अवघड प्रश्न विचारायचे असतील तर ते अशा प्रकारे कलमावरती विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 6. महानगरपालिका सदस्य कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरल्याबद्दल महानगरपालिकेने किमान टिंबटिंब बहुमताने ठराव मंजूर केल्यानंतरच राज्य शासन त्या सदस्याला पदावरून दूर करेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर एखादा सदस्य त्याची कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसेल तर त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, राज्य शासन त्याला पदावरून दूर करू शकते. अशा स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाईल. त्याचनंतर हा जो प्रश्न आहे की त्या सदस्याला पदावरून दूर करायचे असेल तर तसा ठराव मंजूर करणे महानगरपालिकेने आवश्यक असते. मग त्यासाठी किती बहुमत आवश्यक आहे, तर 3/4 एवढ्या बहुमताने ठराव संमत करणं आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि हे जे सदस्याला पदावरून दूर करण्याची तरतूद आहे ती कलम 13 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे कलम 13 देखील लक्षात ठेवा, सदस्याला पदावरून दूर करण्यासाठी आहे. आणि किती बहुमताने ठराव मंजूर करायचा आहे, तर 3/4 बहुमताने. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग हा देखील खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर जो आपला ॲक्ट आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 याच्यामधील कलम 14 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. आणि या कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा राज्य निवडणूक आयोगाची कार्ये ही महानगरपालिका निवडणुका घेण्यासंबंधित काय असतील, जसे की निवडणूक याद्या तयार करणे वगैरे, तर त्याच्या संबंधित तरतुदी या कलम 14 मध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महापौर आणि उपमहापौर पदाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे. तर ही जी पदे आहेत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. त्याबरोबर महानगरपालिकेमधील देखील सर्वात महत्त्वाची पदं आहेत की महापौर आणि उपमहापौर. तर यांची तरतूद कोणत्या कलमात आहे,
तर ती आहे कलम 19 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 19 तोंडपाठ असले पाहिजे की महापौर आणि उपमहापौर पदाची तरतूद या कलमामध्ये आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला सभागृह नेता या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याची तरतूद कलम 19(1)(अ) मध्ये आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, कलम 19(1)(अ) मध्ये सभागृह नेता या पदाची तरतूद आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये विरोधी पक्ष नेता या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याची तरतूद कलम 19(1)(अ) 2 वेळा अ आहे इथं. त्यामुळे कलम 19(1)(अ) मध्ये विरोधी पक्षनेता या पदाची तरतूद आहे. तर ही तिन्ही पदे आणि त्यांची कलमे लक्षात ठेवा. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार परिवहन समितीत किती सदस्यांचा समावेश असेल? तर स्थायी समिती आणि परिवहन समिती ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती भरपूर सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर परिवहन समितीमध्ये एकूण 13 सदस्य असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला परिवहन समितीची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर याची नेमणूक कलम 25 नुसार केली जाते. परिवहन समिती कलम 25 लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला सोपं आहे. कलम 25 परिवहन समिती. त्याचबरोबर परिवहन समितीचा सभापती याची निवड किंवा नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर परिवहन समितीचा सभापती याची तरतूद ही कलम 27 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 27 परिवहन समितीचा सभापती हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार स्थायी समितीची सभा टिंबटिंब दिवसातून एकदा तर परिवहन समितीची सभा ही टिंबटिंब दिवसातून एकदा भरवण्यात येते. तर थोडेसे अवघड कॅटेगरीचे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे पेपरमध्ये TCS विचारू शकतील की जे थोडेसे कन्फ्युजिंग असतात. मग या कायद्यानुसार स्थायी समितीची जी सभा आहे ती साधारणतः 7 दिवसातून एकदा भरते. तर परिवहन समितीची जी सभा आहे ती साधारणतः 15 दिवसातून एकदा भरते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 7 आणि 15. आता परीक्षेत तुम्हाला किती दिवसातून सभा भरते त्याचबरोबर स्थायी समितीची सभा भरण्यासाठी गणसंख्या किती असेल असा देखील प्रश्न येऊ शकतो. कारण गणसंख्यावरती देखील TCS प्रश्न विचारताना दिसत आहे. तर स्थायी समितीची गणसंख्या असते किमान 5 सदस्य. म्हणजेच काय, तर स्थायी समितीची सभा भरण्यासाठी किमान 5 सदस्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित असावे लागतात. त्याचबरोबर परिवहन समितीची गणसंख्या काय असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. कारण या दोन्ही समित्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. तर परिवहन समितीची गणसंख्या असते ही किमान 4 सदस्य एवढी. त्यामुळे लक्षात ठेवा, स्थायी समितीची गणसंख्या आहे किमान 5 सदस्य आणि परिवहन समितीची गणसंख्या आहे किमान 4 सदस्य एवढी. प्रश्न क्रमांक 11. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींचा समावेश असतो? तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रभाग समितीवरती किंवा त्याच्या सदस्यांच्यावरती अशा प्रकारचा मल्टीलायनर प्रश्न विचारला जाईल किंवा वन लायनरमध्ये देखील पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो आणि एकच उत्तर बरोबर दिलेले असेल अशा प्रकारचा प्रश्न देखील ते विचारू शकतात. तर आपण बघूया की प्रभाग समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. तर त्या क्षेत्रातील पालिका सदस्य म्हणजेच नगरसेवकांचा त्या क्षेत्रातील समावेश होतो का? तर 100% होतो. त्या क्षेत्रातील प्रभारी अधिकारी यांचा समावेश होतो का? तर हो, यांचा देखील समावेश होतो. त्यानंतर त्या क्षेत्रातील समाजकार्यात गुंतलेले कमाल 3 नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश होतो का? तर हो, यांचा देखील समावेश होतो. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हे जे तिसरे विधान आहे याच्यावरती वन लायनर देखील प्रश्न येऊ शकतो की प्रभाग समितीमध्ये त्या क्षेत्रातील समाजकार्यात गुंतलेले कमाल टिंबटिंब एवढे सदस्य नामनिर्देशित असतात. तर कमाल 3 सदस्य हे लक्षात ठेवा. हे तिन्ही विधाने बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता तुम्हाला TCSने अजून अवघड प्रश्न विचारायचा जर ठरवलं तर काय विचारतील?
तर या प्रभाग समितीची रचना कोणत्या कलमात आहे ते कलम विचारतील. तर ते कलम आहे कलम 29 म्हणून. कलम 29 मध्ये कशाची तरतूद आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर असेल प्रभाग समिती हे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व लेवलचे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करतोय. सोप्या लेवलचे, मीडियम लेवलचे आणि अजून डिफिकल्ट म्हणजे मॅक्झिमम किती डिफिकल्ट लेवलचे प्रश्न TCS विचारू शकते तर त्या लेवलपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांनी आपला PDF कोर्स घेतलेला आहे त्यांना अशा प्रकारचे प्रश्न आत्तापर्यंत समजले असतील की त्या PDF मध्ये आपण बऱ्यापैकी सर्व लेवलचे प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या मुलांनी जास्तीत जास्त त्या PDFची रिव्हिजन करा आणि परीक्षेला जायच्या आधी न विसरता ती PDF एकदा वाचा, म्हणजे ताज्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. प्रश्न क्रमांक 12. सामान्यतः राज्य सरकारकडून नेमणूक झाल्यापासून आयुक्त टिंबटिंब वर्षापर्यंत पद धारण करतो. तर नेमणूक झाल्यापासून जास्तीत जास्त 3 वर्षे या कालावधीसाठी आयुक्त पद धारण करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता तुम्ही प्रश्न जर बारकाईने वाचला तर इथे सामान्यतः हा शब्द दिलेला आहे, कारण हे 3 वर्ष ही जी स्टँडर्ड कालावधी दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्य शासन बदल करू शकते. राज्य शासनाला वाटलं 2 वर्षातच बदली करायची आहे तर ते 2 वर्षातच बदली करतील. पण सामान्यतः जनरलाइज स्टेटमेंट काय आहे की किती वर्षापर्यंत बाबा त्यांना कालावधी असतो तर 3 वर्षापर्यंत असतो. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नेमणूक नसते. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयुक्तांची नेमणूक हे कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे ते कलम देखील माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर ते कलम आहे कलम 36. कलम 36 मध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक किंवा तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. आयुक्तास राज्य शासन वेळोवेळी ठरवतील असे मासिक वेतन आणि भत्ते टिंबटिंब निधीतून दिले जातात. तर आयुक्तांची जेव्हा नेमणूक होते तेव्हा त्याच्यानंतर त्यांना काही वेतन आणि भत्ते दिले जातात. तर हे जे वेतन आणि भत्ते आहेत ते कोणाच्या निधीतून दिले जातात तर हे वेतन आणि भत्ते महानगरपालिकेच्या निधीतून दिले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचे नाही की त्यांची नेमणूक राज्य सरकार करतंय म्हणजे वेतन पण राज्य सरकारच देईल, तर नाही, वेतन हे महानगरपालिकेच्या निधीतून दिले जाते. प्रश्न क्रमांक 14. शहरातील अत्यावश्यक सेवा बजावण्याचे काम बंद पाडण्यामुळे किंवा बंद पडण्यामुळे शहरातील लोकांच्या सुरक्षेस किंवा आरोग्यास धोका येईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास टिंबटिंब हे आणीबाणी जाहीर करेल. तर शहरातील अत्यावश्यक सेवा बंद जर पडल्या किंवा पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर आणीबाणीची सिच्युएशन तयार झाली असं म्हटलं जातं. तर ही जी आणीबाणी कोण जाहीर करतं तर ही आणीबाणी राज्य शासन जाहीर करतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि ही जी तरतूद आहे ही कलम 62 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे कलम 62 देखील लक्षात ठेवा. हे अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील तरतुदी हे कलम 62 मध्ये या प्रकारच्या तरतुदी दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेचे खालीलपैकी कोणते कार्य ऐच्छिक आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये ऐच्छिक कार्य शोधायचे आहे महानगरपालिकेचे. तर आपण एक एक बघूया. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या योजना आखणे, तर हे प्रायमरी कार्य आहे, प्राथमिक कार्य आहे, त्यामुळे हे अनिवार्य कार्य आहे महानगरपालिकेचे. त्यानंतर अग्निशामक पथक तयार ठेवणे, तर हे देखील अत्यावश्यक सेवा आहे, त्यामुळे हे देखील अनिवार्य कार्य आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणासाठी शाळा चालवणे, तर ही देखील अनिवार्य गोष्ट आहे, त्यामुळे हे देखील महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे. त्याच्यानंतर निराधार व्यक्तींसाठी आश्रयस्थानांची व्यवस्था करणे, म्हणजेच अनाथ आश्रम असतील किंवा इतर प्रकारच्या गोष्टींची व्यवस्था करणे, हे मात्र महानगरपालिकेचे ऐच्छिक कार्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेची ऐच्छिक कार्ये आणि अनिवार्य कार्ये सर्व एकदा बघून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 16. दरवर्षी 31 जुलैपूर्वी शहरातील पर्यावरण स्थितीबाबतचा अहवाल महानगरपालिकेच्या समोर मांडणे कोणावर बंधनकारक आहे. तर शहरामधील पर्यावरणच्या स्थितीबाबतचा अहवाल महानगरपालिकेच्या समोर मांडण्याचे बंधन हे मनपा आयुक्तांवर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला हाच प्रश्न उलटा देखील विचारू शकतात की कोणत्या तारखेच्या पूर्वी शहरातील पर्यावरण स्थितीबाबतचा अहवाल महानगरपालिकेच्या समोर मांडणे
हे आयुक्तांवरती बंधनकारक आहे? तर त्याचे उत्तर असेल 31 जुलैच्या पूर्वी हे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची तयारी ठेवा. प्रश्न क्रमांक 17. महानगरपालिकेच्या वर्षात कमीत कमी टिंब एवढ्या सभा होतात. तर सर्वसाधारणतः महानगरपालिकेचे प्रत्येक महिन्याला एक सभा होते कमीत कमी. तर त्या हिशोबानं जर महिन्याला एक सभा जर पकडली तर वर्षाला कमीत कमी 12 सभा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर किमान एक सभा महिन्याला हे लक्षात घ्या. त्यामुळे वर्षाला किमान 12 सभा. प्रश्न क्रमांक 18. महापौर व उपमहापौर या दोघांच्या अनुपस्थितीत महानगरपालिकेची सभा कोण बोलवतो? तर महानगरपालिकेची सभा हे महापौर बोलवतात. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर ही महानगरपालिकेची सभा बोलवतात. पण हे दोघे जरी अनुपस्थित असले तर स्थायी समितीचे जे सभापती आहेत ते महानगरपालिकेची सभा बोलवू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती ही तिन्ही पदे खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे परीक्षेत देखील या 3 पदांवरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगरपालिकेची विशेष सभा कधी बोलवली जाते? तर आपल्याला माहीत आहे ही विशेष सभा एकतर महापौर बोलवतात, ते नसले तर उपमहापौर बोलवतात आणि दोघे नसले तर स्थायी समितीचे सभापती बोलवतात. पण ही कधी बोलवली जाते? तर आपण एक विधान आपण बघूया. महापौर व त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर कोणत्याही वेळेस ही सभा बोलवू शकतात. तर हे बरोबर आहे. महानगरपालिकेच्या किमान 1/4 सदस्यांनी तशी मागणी केल्यास देखील विशेष सभा बोलवली जाते. तर हे देखील बरोबर आहे. स्थायी समितीच्या किमान 4 सदस्यांनी जर तशी मागणी केली तरी देखील महानगरपालिकेची विशेष सभा बोलवली जाते. तर ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे वरीलपैकी सर्व बरोबर. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही तिन्ही विधाने लक्षात ठेवा. या तिन्ही विधानावरती अशा प्रकारचा मल्टीलायनर किंवा प्रत्येक विधानावरती एक 1 लायनर स्वरूपाचा प्रश्न देखील ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 20. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी किती दिवसांची पूर्वसूचना दिली जाते? तर अशा प्रकारचा थोडासा डिफिकल्टी लेवल जास्त असलेला प्रश्न देखील तुम्हाला TCS विचारू शकते की सर्वसाधारण सभा ही भरवण्यासाठी किती दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते? तर सर्वसाधारण सभेसाठी 7 दिवसांची पूर्वसूचना दिली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढे जाऊन ते विशेष सभेसाठी किती दिवसांची पूर्वसूचना दिली जाते असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर विशेष सभेसाठी 3 दिवसांची पूर्वसूचना दिली जाते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण सभेसाठी 7 दिवसांची तर विशेष सभेसाठी 3 दिवसांची पूर्वसूचना या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र महानगरपालिकेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आपल्याला 4 विधान दिलेले आहेत आणि त्यापैकी चुकीचे विधान तुम्हाला शोधायचे आहे. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे मल्टीलायनर प्रश्न विचारले जातात. याच्यामागचा हेतू हाच असतो की हे बऱ्यापैकी सोपे प्रश्न असतात, पण तुमचा वेळ वेस्ट करणे किंवा टाईम घालवणे हा त्यामागचा हेतू असतो. त्यामुळे एका रीडिंगमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल. तर महानगरपालिकेची प्रत्येक महिन्यात किमान एक सभा भरवली जाते. तर आपण मगाशीच पाहिले की महिन्याला किमान एक सभा भरवली जाते. त्यामुळे हे बरोबर आहे. महापौर हा महानगरपालिकेच्या सभेचा अध्यक्ष असतो. तर हे देखील बरोबर आहे. महापौर हा अध्यक्ष असतो सभेचा. सर्वसाधारण सभेसाठी 7 दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते. तर आत्ताच आपण बघितलं की सर्वसाधारण सभेसाठी 7 दिवसांची पूर्वसूचना तर विशेष सभेसाठी 3 दिवसांची. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर गणपूर्ती न झाल्याने तहकूब झालेल्या सभा पुन्हा भरल्यानंतर त्या सभेला पुन्हा गणपूर्तीची आवश्यकता असते. तर हे मात्र विधान चुकीचे आहे. समजा एखादी सभा ही गणपूर्ती न झाल्याने तहकूब केली की आवश्यक कोटा किंवा उपस्थित सदस्य तेवढ्या संख्येने नव्हते म्हणून, तर मात्र त्याच कारणासाठी जेव्हा पुन्हा सभा भरते तेव्हा मात्र या तहकूब झालेल्या सभेला गणपूर्तीची आवश्यकता नसते. म्हणजे जेवढे सदस्य असतील तेवढे, जरी कोटा पूर्ण भरत नसेल तरी तेवढे सदस्य ॲक्सेप्ट करून मग ती सभा चालू केली जाते. त्यामुळे हे विधान चौथे चुकीचे आहे आणि आपल्याला चुकीचे विधान शोधायचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती रचना व कामे अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून महानगर नियोजन समिती ही देखील खूप महत्त्वाची आहे, कारण हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे महानगरपालिकेचा आणि याच्यासाठी एक सेपरेट अधिनियम देखील पारित करण्यात आलेला आहे, कायदा देखील पारित करण्यात आलेला आहे. तर तो कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर महानगर नियोजन समिती रचना व कामे अधिनियम हे 1999 या वर्षी मंजूर करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महानगर नियोजन समिती ही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये आहे. महानगर नियोजन समितीची रचना किंवा ह्याची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23, जगातील पहिली महानगरपालिका टिंबटिंब या देशात स्थापन झाली. तर हा अशा प्रकारचा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो की जगातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? तर ती इंग्लंड या देशात स्थापन झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि याच्यानंतर लगेचच इंग्लंडच्या बाहेर जगातील पहिली महानगरपालिका इंग्लंडच्या बाहेर तर ती मद्रास या ठिकाणी स्थापन झाली, म्हणजे जगातील दुसरी आपण म्हणू शकतो ती मद्रास येथे स्थापन झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24, बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा टिंबटिंबप्रमाणे चालवली जाते. तर हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण महानगरपालिकेच्या संदर्भात 2च कायदे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949चा, ज्या कायद्यानुसार उर्वरित महाराष्ट्रातील ज्या महानगरपालिका आहे त्या चालवल्या जातात. आणि दुसरा कायदा आहे मुंबई महानगरपालिका कायदा 1888चा, आणि याचा वापर करून मुंबई महानगरपालिकेचे कार्यभार चालवला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर हे दोन्ही कायदे आणि त्याची वर्ष लक्षात ठेवा. याच्यावरती डायरेक्ट अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? तर मला वैयक्तिकरित्या असे वाटते की हा प्रश्न तुम्हाला 100% विचारलाच गेला पाहिजे, कारण आत्ता ज्या महानगरपालिकेसाठी ही परीक्षा आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यात आहे, आणि ठाणे जिल्ह्यातच महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. तर या 6 महानगरपालिका कोणत्या आहेत त्या देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण बघूया. पहिली म्हणजे ठाणे महानगरपालिका, दुसरी आपण आत्ता जे अभ्यास करतोय ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तिसरी उल्हासनगरची महानगरपालिका, त्याच्यानंतर चौथी ही मीरा भायंदर महानगरपालिका, पाचवी आहे नवी मुंबईची महानगरपालिका, आणि 6वी आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिका. तर या 6 महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला एकतर किती आहेत असा प्रश्न विचारला जाईल, किंवा कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न विचारला जाईल, किंवा तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर ते देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण जवळपास 25 प्रश्न बघितलेले आहेत, आणि या प्रश्नांची तयारी करत असतानाच इतर देखील महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून याचा तुम्हाला परीक्षेसाठी 100% फायदा होईल. अजूनही परीक्षेसाठी थोडा वेळ बाकी आहे, त्यामुळे ज्यांनी अजून आपला हा PDF कोर्स घेतलेला नाही आहे ते हा कोर्स घेऊ शकतात. याच्यामध्ये 250च्या वर 1 लायनर स्वरूपाच्या TCS पॅटर्नच्या MCQ स्वरूपातील प्रश्न आहेत, आणि या प्रश्नांच्या माध्यमातून आपण हा जो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फक्त 12 पानांची PDF आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना 1 तासाच्या आत ताजी तुम्ही रिव्हिजन देखील करू शकता, आणि जेवढी जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तेवढी जास्त मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच पडतील. आणि हा जर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर प्रयोग एज्युटेक ही ॲप तुम्ही डाउनलोड करा. ही ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल, किंवा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तेथून देखील तुम्ही ती डाउनलोड करू शकता. आणि फक्त 49 रुपयाला हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
अशाच प्रकारे परीक्षेसाठी महत्त्वाची असलेली माहिती घेऊन आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.